कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे। तर सकाळी लवकर आज कपडे धुतलेले, तर कपडे सुकवत घालत होते, बाकीचे कामं आवरले होते, कपडे राहिले होते। तर मी म्हणलं चला तसंही ऊन खूप कमी पडतंय, पटकन कपडे सुकवत घालावे। का माहिती कोणाचं की आज मी हेअर वॉश केले होते, पण माझं आज खूप डोकं दुखत होतं आणि केस थोडीशी वल्ली पण होती। तर मी म्हणलं चला आज हेअर ड्रायरनं केस सुकवूयात। तसे तर मी नैसर्गिकरित्या म्हणजे आपल्या पंख्याखाली म्हणा किंवा असंच थोडेसे सुट्टे ठेवले आणि ते आपण वाळतात असं करत होते। पण आज मला असं का बरं वाटत होतं की केस ओले असल्यामुळे डोकं धुत आहे। तर चला, त्यानंतर यांचा फोन आला की पटकन तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे। पण आज तर खरं ते माझ्यासाठी सरप्राईज होतं आणि मला माहीत नव्हतं। तर मला वाटलं हा चला कुठेतरी नेत असतील, तर म्हणे विचारू नकोस कुठं जाणार आहे। तर मग ठीक आहे म्हणलं मी आणि सोहम मस्तपैकी आता तयार झालो। कुठं जायचं काहीच माहीत नव्हतं, म्हणून आपला असा जो होता तोच ड्रेस नॉर्मली घेतला, अंगावरती तोच घातला, ओढणी घेतली। मला वाटलं इथं तिथे मार्केटला वगैरे जवळपास कुठेतरी नेत असतील, तर त्याकरता मी ड्रेस काही चेंज केला नाही, कारण छान नवीनच ड्रेस आणि नुकताच तो मी वापरायला काढलेला। आणि हे सोहमच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोजेक्ट चालू होते क्रिसमससाठी वगैरे, तर त्याचे भरपूर सारे स्टिकर आणले होते। आणि नंतर लक्षात आलं की पर्स चेक करून घ्यावी एकदा, थोडेसे पैसे वगैरे असणं गरजेचं आहे। आणि माझं मंगळसूत्र ते थोडंसं हे झालं, त्याची काय म्हणते तार निघाली ती सोन्याची। तर मी म्हणलं चला त्या साईडला जर गेलं तर तेही लावून घेऊया, म्हणून मी चेक करत होते आणि सगळं काय जेवढं काय महत्त्वाचं लागायचं आहे ते घेतलं, पिशवी वगैरे घेतली। आणि सोहमसाठी पेरू कापून ठेवले होते, त्याने खाल्ला नाही, तर मी थोडासा खाल्ला, लाईट वगैरे बंद केली आणि वट्यावरती ते सगळं असं छान झाकून ठेवलं। आणि मग काय सरप्राईज असं होतं की ते म्हणले की चल साडी घ्यायला जायचं आहे तुझ्यासाठी आणि मम्मीसाठी म्हणजे सासूबाईंकरता। तर त्यांनी आमच्या इथलं मस्त फेमस एक शॉप आहे, तर VR पवार, तिथे घेऊन गेले। तर इतक्या सुंदर साड्या होत्या काय सांगू तुम्हाला, असं वाटत होतं की सगळ्याच घ्यावा, पण ते तर शक्य नाही आहे। तर मी छान ज्या अशा काठपदरामध्ये आता नवीन ट्रेंडमध्ये वगैरे निघालेल्या आहेत त्या घेतल्या। आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला मी कोणकोणत्या साड्या घेतलेल्या, पण काय सांगू तुम्हाला एवढ्या सगळ्या साड्या बघून असं कन्फ्युजन होत होतं, कारण एवढ्या सुंदर सगळ्याच साड्या होत्या। आणि हे शॉप जे सोलापूरमधलं आहे ना, VR पवार साडी सेंटर, एवढं मोठं आणि इतक्या रिजनेबल भावामध्ये साड्या मिळतात ना की बस, एवढ्या सुंदर असतात की एखादी साडी 400-500 रुपयाची जरी असेल ना, तर त्याला नवीन माणूस बघून आता अंदाजही नाही लावू शकणार। तर साडी घेणं झाल्याच्यानंतर डीमार्टमध्ये थोडीशी शॉपिंग केली, तर त्यानंतर आम्ही गेलो साड्या आणायला। तर असंच ह्यांच्या मनात आलं की दोघांना म्हणजे मम्मीला आणि मला म्हणजे सासू आणि सुना दोघांना साड्या घेऊन द्याव्या म्हणून। तर ही साडी घेतली आहे मम्मीला, तर कशी आहे बघा, ब्ल्यू कलरची साडी आहे, म्हणजे पदर आणि ब्लाऊज ब्ल्यू कलरचा आहे। आणि संपूर्ण साडी जी आहे ती काठपदराची आहे। आणि माझी वाली दाखवते, आणि माझी वाली जरा मी घडी उघडून वगैरे पाहिलेली आहे, तर माझी आहे मोरपंखी कलरची आणि चॉकलेटी काटं वगैरे आहेत। तर ह्यांच्या मनात आज असंच आलं की चला दोघींनाही साड्या घेऊया म्हणून। तर ही छान असं गुलाबी नाही, काय म्हणता येते, मरून कलरमध्ये काट आहे आणि ही साडी मोरपंखी आहे आणि अशी सुंदर अशी साडी। तर मी म्हणलं चला कशाला सोडायचं, घेऊन द्यायचं तर सहज गेलं तर ते म्हणे घे एखाद्या साड्या, कारण आमच्या इथं खूप फेमस दुकान आहे ते साड्यांचं VR पवार म्हणून। तर गेस करा ही साडी कितीची असेल, फक्त 680 का 600 रुपयाच्या एक साडी आहे, दोन्ही मिळून 1200 रुपयाला पडलेले आहेत। तर छान अशी नवऱ्याने शॉपिंग करून दिलेली आहे मला आणि मला खूप आवडली आहे। तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आणि प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा। आणि सबस्क्रायबर माझे कमी होत आहेत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी।